शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका अभिजित दिपके यांनी स्पष्ट केली आणि सरकारला त्यातून इशारा सुद्धा दिलाय। युद्ध थांबवू शकता मग पेपरफुटी का नाही असा सवालही दिपकेंनी उपस्थित केला। शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी वाढली आहे असं सुद्धा अभिजित दिपके म्हणाले। तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे ना, रोजगार देताय मुलांना ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या मग सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू। जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे। जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू नाही शकत ते। आमची जी पूर्ण मूव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे। आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात, त्या 50 लाख ग्रॅज्युएटपैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही। तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात।